नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सोलंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 22 जुलै 2024 वार सोमवार बुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला बुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. तर चला तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का. सूटपान मक्याच्या कणसाची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे त्या कमीत कमी 18 रुपये ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कणसाची क्वालिटी पाहू शकता. सूटपान कणसाची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले बरेच दिवसापासून पाहायला मिळतात. तर क्वालिटी आपण पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला सूटपान मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते. अननसची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला मोठ्या अननससाठी 800 ते 900 रुपये डझनपर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर लहान साईजमध्ये थोडाफार लहान साईज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 800 रुपये डझनपर्यंत या साईजसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये अननससाठी दर जे आहे ते 800 ते 900 रुपये डझनपर्यंत पाहायला मिळतो. पपईची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज दर जे आहे ते थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी 20 रुपये ते 28 रुपये किलोपर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. तर मोसंबीसाठी आज दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 30 रुपयापासून ते जास्ती असते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी आज कमीत कमी 100 रुपयापासून ते 250 रुपये किलोपर्यंत आपल्याला डाळिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 250 रुपयापर्यंत आज आपल्याला पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त 160 रुपयापर्यंत आपल्याला आज ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात. तर कमीत कमी 100 रुपये किलोपासून चांगल्या ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 60 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पेरूसाठी तैवान पेरूची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या पेरूला आज दर जे आहे ते 50 रुपयापासून ते जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला तैवान पेरूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज 5 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात. कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगडासाठी आज कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 13 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर कलिंगडासाठी दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीमधून आपल्याला 5 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कलिंगडासाठी थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. लिंबांची क्वालिटी पाहू शकता. लिंबांच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी आपल्याला कमी पाहायला मिळते. तर त्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण लिंबांसाठी आज पाहायला मिळालेले आहे. तर आज पावसाचा परिणाम आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो.